घरातून जर आवाज बाहेर जाणार नाही, पण मला इथे अडकून चालणार नाही. कोणाला तरी बोलवायला जावं. आराध्याला फोन करतो. तारा, फायनली काम झालं ना आपलं? हो मामा, मी श्रेयसचा फोन. घे घे. हॅलो श्रेयस. आराध्या. हॅलो श्रेयस. आराध्या. हॅलो श्रेयस. अरे आवाज येत नाहीये, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. हॅलो. हॅलो. काय झालं, ऐकायला येत नाही का? हो मामा, श्रेयस फोन करतोय पण आवाजच येत नाहीये. मी परत फोन करते त्याला. मामा ओ, श्रेयसला फोन करते पण बिझी दाखवते लाईन. मला लई टेन्शन आलंय हो. हे बघ तारा, टेन्शन घेऊ नको. मला असं वाटतंय कदाचित तो तुला फोन करत असेल. एक काम कर, थोडा धीर धर, त्याचाच फोन येईल आपल्याला. हा. आला फोन. हा, घे घे घे. हॅलो. आराध्या. हॅलो श्रेयस, बोल. आराध्या. आराध्या. श्रेयस, तुझा आवाज का असा येतोय? श्रेयस बोल. ऐकू येतंय का? काय झालंय, बोल ना. आराध्या, मी अडकलोय. अडकलायस? हा? कुठे अडकलायस? श्रेयस बोल ना, कुठे अडकलायस? श्रेयस प्लीज बोल. लवकर ये. मी कपाटात अडकलोय. काय? अरे बोल ना, कुठे अडकलायस तू? शकू आत्या. श्रेयस तू काळजी करू नकोस, मी येते. गाडी काढा. श्रेयस, तू काळजी करू नकोस, मी येते. तुला काही होणार नाही श्रेयस, तुला काही होणार नाही. मी येते श्रेयस, तू नको काळजी करू. मामा चला लवकर. तारा आणि संजय हे दोघे इथे काय करत होते? त्यांनी पाहिलं तर नसेल ना आपल्याला? काळजी करू नका. नेक्स्ट टाइम तुम्ही मला पैसे दिले नाही तर मला त्यांच्याबरोबर मीटिंग फिक्स करावी लागेल. मग तुमचं भांड फुटेल साहेब. धमकी देतोस मला? नाही 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 दयानंदराव, ही अशी चुकी करू नका. अहो हे सगळं मी तुमच्याच शाळेत शिकलोय.